कामठी जिल्हा परिषद गटामध्ये नक्की कोणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या मी गोटेवाडी या गावामध्ये आहे। काही तरुण मंडळी माझ्यासोबत आहेत, त्यांना मला बोलायचं आहे। काय ऐका की आता इथं निवडणुका आली त्या जिल्हा परिषद गटाया, काय इथं ह्या गटात कोणाची हवा आहे? अक्षय दादाजी. अक्षय दादाजी कशा पाहिजे? अक्षय दादाची का हवा? कारण अक्षय जीवाभावाचा माणूस आहे आमचा, कधी आम्ही हक्काने गेले तर काम करतात आमची। बर आपुलकीचं बोलणं राहणीमान त्यांचं, त्यामुळं अक्षय दादाच. अक्षय दादा आता पुढे मोठा कोणता उमेदवार येणार असं कळतं? कोण जरी आले तरी बी अक्षय दादाच. अक्षय दादा आता अक्षय दादाचे आई उमेदवार आहे, त्यांचा कसा स्वभाव आहे? काय चांगला आहे त्यांचा बी, चांगला आहे. बर मग ह्यावेळेस काय ठरवलंय? अक्षय दादा. अक्षय दादा आमचं बी अक्षय दादाला जाय मत. कशा पाहिजे? कारण काय? नाही, माणूस चांगला आहे ना, काम करणारा माणूस आहे. अण्णा होते अण्णा बी चांगलं काम करत होते. बर अण्णाची कमी जी आहे ती भरून काढतील असं वाटतं? 100%. साधारण आता ह्या तुमच्या भागातनं किती टक्के मतदान जाईल अक्षय दादा आईला? आमच्यात 100% जाते मतदान. 100%? एवढा कसा विश्वास? दुसरी पाल कोणाची पडत नाही तर फक्त अक्षय दादा. दुसरी पाल पडत नाही होय? काय कोणा हवा इथं दादाही हवाय फक्त. दादाच्या आई मतदार त्यांचं की मग दादाचं काय, त्यांचं काय एकच आहे. इथं दुसरं कोणी बोलायचं नाही. कशा पाहिजे? नाही काम त्यांची क्वालिटी. आपण गोटवाडी वनवे अक्षय दादा. आपण आता पुढनं 2 राष्ट्रवादी एक झाली. वनवे असू दे हो, इथं फक्त अक्षय दादा. एक होणार काय होऊ द्या. आम्ही पक्षच बघितला ना, आम्ही दादाकडे बघितले फक्त. आम्ही पक्ष बघितला ना, फक्त अक्षय दादाकडे बघितला. आणि उमेश पाटील लय ताकद लावून राहील कळतंय आम्हाला. कोणी जरी ताकीद लावली तरी अक्षय दादा शिवाय पर्याय नाही गोटेवाडी गावात. वनवे गोटेवाडी काय काम काय केलं अक्षय दादानं? काय बी सांगाय करते ती. नाही म्हणत काय नाही म्हणतच नाही ते. काही एखादं उदाहरण सांगायचं काय काम केलं? काय सांगितलं? काय बी बघा तुम्ही देते ती त्यांनी गावाला. आता ते भाजपमध्ये ती कुठनंही भर देते, अपक्ष भर दे तरी दादा वनवे चालते. काय फरक पडत विरोधक? काय विरोधकात काय नाही आमच्या गावात. वनवे होय. काय साधारण वातावरण? अक्षय दादा. अक्षय दादा कारण काय अक्षय दादाला लिहिलं जाते सगळीकडून. आपण काय कारण असली काय काम करतात, पूरग्रस्तांना मदत केली आहे टोटल ह्याच्यात. त्यांचं स्वतःचं हॉटेल पाण्यात असताना. काय काय म्हणताय? रस्त्यावरच्या हायवेची काय मतदानाला येणार आहे तिथं, त्यांना बी वाटलीच त्यांनी पूर्ण. आता काय फायदा नाही त्यांना वाटतो मतदार नाही तरी बी त्यांनी ही करतील ना, सेवा आहे त्यांची. सेवा समाजसेवा आहे मग राजकारण आहे त्यांचं. समाजसेवा होय. अक्षय दादा म्हणजे असा एक व्यक्ती आहे, चारी गावात पूर आलता, त्याला कोणी सुद्धा नेता आला नव्हता. त्या टायमाला अक्षय दादाचं परिवार फक्त आलतं. राजू खरे नाही, कोण नाही, फक्त अक्षय दादा. हे आता कुठलं उमेदवार उभारलाय ना, ती सुद्धा नव्हता, फक्त अक्षय दादा. हा कोणी सुद्धा नाही, राजन पाटील सुद्धा नव्हते, फक्त अक्षय दादाचे कुटुंब सगळे इथे फिरत होते. काय काय केलं त्यांनी? आता एवढी मदत केली सगळ्यांना, जेवण वाटले, भरपूर त्यांची सेवा केली. रस्त्यावरची माणसं सांगल्या सुद्धा मदत केली, गाडीवाल्या सांगला. होय. काय हो होय. काय इथं आता कसं वातावरण आहे? वातावरण चांगलं आहे. कोणाला? अक्षय दादाला. त्यांच्या आई उमेदवार आहेत ना? आई उमेदवार आहे, पण दादाचं नाव आहे ना. ही मी पहिल्यांदाच मीडियावर या पांड्यानं सगळं मीडिया केलेलं आहे सुरुवातीला. मागच्या 2-4 दिवसाखाली 8 दिवसाखाली ही ती मी आप्पा हांडे, माजी सरपंच गोटेवाडी. आता कोण निवडून कोण येईल कामती गटातनं? अक्षय दादाची आई. कारण त्यांचं कार्य आहे ते चांगली आहे, ती सगळ्याला सांभाळून नेणारी आहे ती माणसं ती. कसं सांभाळून घेते? काय नडी अडीला बाबा, कोणाला दवाखाना, कोणाचं काय असं नल्ला केला असं बघतेच ना ती. आता पुढं लय मोठी विरोधक आहे ती. किती मोठे असू द्या, अक्षयदादा आईशिवाय कोणी येणार नाही. आता किती टक्के मतदान पडेल? आमच्यातलं 100% मतदान पडतंय. विरोधकाला काय पडतंय का नाही? सगळे 100% मतदान ह्या गावाला विरोधक हाय, पण माणूस बघून आहे. प्रतापसिंग मोहिते पाटील उभारला होता त्यावेळेस एकही मत त्याला पडलेलं नाही खासदारकीला.
एक पण मत पडलेलं नाही त्या गावात ह्या गावातून. मग अक्षय दादा पाठीमागे कशी उभा राहतील? देवकट्याला पडलो होत, हां आनंदराव देवकट्याला. बर तसं गाव सगळं धनगरात आहे. अक्षयदादाच्या आईलाच मतदान होणार. अक्षय दादा यायला मतदान हा. बरं. काय होतं ह्यावेळेस गावात काय कशा पद्धतीचं वातावरण आहे? ह्यावेळेस अक्षयदादांना चांगलं वातावरण आहे या गावामध्ये. बरं गेल्या वेळेस पण होतं, पण ह्यावेळेस सुद्धा भरपूर चांगलं वातावरण आहे. बरं. अक्षय दादाच्या आई उमेदवार आहेत. त्याचा जर काय कसा तुमच्या गावात आणि त्यांचा परिवाराचा कसा सगळं म्हणजे आमच्या गावाचा आणि त्यांचा अतिशय घराण्याचे संबंध आहे. बरं प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सामाजिक कार्य असू द्या, शैक्षणिक असू द्या, धार्मिक कार्य असू द्या, ते हिरारीने आमच्या गावामध्ये प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतात. बरं होय. मला काय बोलायची मुलं तिकडे जा. ती तानाजी अण्णा मला माहित नाही तानाजी काय, मंडळी उभा आहे त्या. मी परगावचा, मला माहित नाही काय. जा घ्या तिकडून मुलाखत. तानाजी अण्णा मंडळी उभा आहे त्या माहित नाही का तुम्हाला? मला माहित नाही काय, तिकडे विचारा. नमस्कार. काय साधारण कामते जिल्हा परिषद गटात तुमचं गाव येतंय, वातावरण काय सध्या इथलं? चांगलं आहे वातावरण. कोणासाठी वातावरण चांगलं आहे? हे अक्षयदादा अक्षदाच्या आईसाठी. कशासाठी हो? कसं आहे, त्यांचं आमच्या गावासाठी का नाही पहिल्यापासून चांगलं संबंध आहे. बरं. धार्मिक कार्य आमचं वार्षिक सप्ताह असते, त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो तर आम्हाला का नाही चांगला प्रतिसाद, म्हणजे रिस्पॉन्स, मदत करते, चांगली मदत करते. बरं. किंवा गावात शैक्षणिक असो काय असो, मंदिराला, महादेव मंदिराला परवा काम चालू होतं कळशारोहणचं, त्यांनी सहज आलं तर देणगी देऊन गेली. देणगी देऊन गेली. हो, देणगी दिली. आता हे फक्त निवडणूक आल्या त्या म्हणून करते ती का पहिल्या? नाही, त्यांचं पहिल्यापासून आहे सगळीकडं. आता दनचिटोबाला त्यांनी 2 खोल्या बांधून दिल्या त्या. हां, म्हणजे सगळीकडे त्यांचं मग आता हे कसं पदरच्या पैशाने चाललेलं असतं का काय? पदरनं. मग आता जिल्हा परिषद जर अक्षय खताळांच्या आई निवडून गेलं तर काम होतील असं वाटतं का तुम्हाला? 100% विश्वास होणार, काम होणार. तानाजी अण्णा पण होते ना जिल्हा परिषद होती. त्यांची काम कशी होती हो? त्यांची चांगली होती. त्यांचा घराण्याचा चांगला ठसा आहे हो पहिल्यापासून. गोरगरिबांना वगैरे जाणते? होय, सगळं चांगलं जाते. कोणी पण जाऊ द्या, कसा माणूस रिकाम्या हाती पाठवत नाही कोणी, काही रिकाम्या हाताने पाठवत नाही. काय रे तुला बोला जाय? हॅलो. काय म्हणतोय? अक्षय दादा खताळ जे माणूस जे आहे, म्हणजे खेळ पैठणीचा महिलांसाठी उपाय गाजवलेला, लांबुटी मध्ये झालेला कार्यक्रम खूप आवडला मला. त्या कार्यक्रमात मला एवढा असं म्हणजे की माणसानं सहभागी व्हावं, महिलांनी सहभागी व्हावं, असं माझं मत आहे. आणि अक्षय दादा खताळ म्हणजे माणूस लय भारी आहे. म्हणजे महिलांसाठी उपाय राबवला. तू गेलता कार्यक्रमाला? कार्यक्रमाला मी गेलो नाही, पण मोबाईलवर कार्यक्रम बघितल्यावर मला आश्चर्यचकित झालो मी. आश्चर्यचकित झालो मी. म्हणलं आयला, पण जी असा खेळ पैठणीचा म्हणल्यावर आम्हाला आवडला. आता ही अक्षय खताळांच्या आई उभा राहणार आहेत मतदानाला. ओके. लोक मतदान करतील का? काय करतील की? कसं काय? काम करतात. म्हणजे गोटेवाडी गावाला, परत नांदगाव, मुंडेवाडी, आमची शेजारची गाव आहेत ना, समजा गावांची मदत होईल तुम्हाला. मदत होईल? हो. बर. हो. मग गुलाल कोणाचा म्हणायचं? गुलाल अक्षय दादा खताळ. बर. हा, विश्वास आहे? विश्वास आहे. बर. ठीक आहे, बघू अजून काय लोक आहेत. हो नमस्कार. काय काय हो नमस्कार. काय कुणाच्या हवा म्हणायचं गावात? आम्ही पहिल्यापासून खताळाला मदत करायला आलेलो, पहिल्यापासून जाहीर अशी काय झाकून नाही. कशा पाय? काय तर त्यांचं कर्तव्य चांगलं आहे म्हणून मदत करत आला. काय कर्तव्य चांगलं आहे? छावणीत लोक सांभाळली. काय आमच्या गावात कामकाज चालू असलं तर ती स्वतः ना मागता मदत करून जाते. अजून काय करायला पाहिजे? बरं. छावणी सांभाळ मी काय करत होते? लोकांना जेवण देत होती, बोली नव्हती जेवणाची, वैरेने जनावरला देत होती, तर ते माणसाचं सांभाळलं आणणार. मग आम्ही मीटिंगमध्ये ओपन सांगितलं, सगळ्या जनतेला सांभाळणारा मनुष्य टाकू मत आहे यांना. बरं. आता तानाजी अण्णा गेल्यानंतर आता ही जी काय अक्षय आहेत किंवा त्यांच्या घरची ती वारसा सांभाळते का व्यवस्थित? काय सांभाळते ती? अक्षय सांभाळण्यासारखं आहे. मग आहे 100%. बरं. आता विरोधक तर लय मोठी येणार कळतंय. विरोधक असणारच हो, आता प्रत्येक विरोधक आहे, पण कर्तव्य चांगलं आहे खताळ कुटुंबाचं. बरं. लागून आहे ती सगळ्या गावाला सांभाळण्यासारखी आहे ती.
काय बी कार्यक्रम असतो फोन केला की येते ते आमची येते ती येते चालू बर आणि गावात- मदत करून जाते ती. मदत करून जाते हा. गावात किती टक्के मतदान जाईल अक्षदादा यायला 70% पडेल 70% पडणार बरं एवढा विश्वास आहे लोकांचा विश्वास आहे त्याच्यावर का तर ते कोणाचं इकडे इकडे करत नाही काय कोणाचा बी कार्यक्रम काय असू दे सार्वजनिक फोन केला की येते ती. येते ती येते direct. ठीक आहे नमस्कार नमस्कार काय गावात कोणा हवा आहे अक्षयदादा अक्षदादा कसं काय अरे मित्र म्हणले म्हणून म्हणताय तुम्ही नाही 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 मग फिक्स सगळं गावात सार्वजनिक कामाला हा अडीअडचणीला गोरगरिबाला हा भरपूर मदत पूरग्रस्ताला ही भरपूर मदत केली अक्षयदादाचं काम चांगलं आहे बरं. गोरगरिबाला सगळ्याला म्हणजे अन्नदान वगैरे हे असले सगळे म्हणजे गोरगरिबाला कुठलं पण गेलेल्या माणसाला मोकळ्या हाताने कवा पाठवत नाही ते बर हां काय ना हां काय नाही म्हणलं तरी माघारी पाठवत नाही ते. हा गेलं का माणसाला चहा पाणी कुठलं बी असू दे व्यवस्था गोरगरिबाला सगळ्याला हा कुठलाही माणूस जाऊ दे त्याला रिकाम्या हाताने माघारी पाठवत नाही एक हजार सगळे जवळजवळ 80% मतदान अक्षयदादाला होतं इथून 80% हा होय की अक्षय दादाला का मतदान होतं म्हणते सर्व्हिसला आहे. कोण हे आता कोण निवडून येईल? हा? इमलताई इमलताई हो का हो कारण चांगली सभा घेते ते आमच्याबरोबर असते त्या सारख्या येणं जाणं आहे त्यांचं गाव जवळ आहे आमच्या गावापाशी हा मध्ये पूर आला तेव्हा भेट देऊन गेले ती सगळी येऊन त्यामुळं आम्ही इमलताई म्हणणार बर आता जर निवडून आले तर काम करतील का सगळी कामं आमची सांगितलेली तेवढी मी हा. बचत गटाचे अध्यक्ष आहे हा. मला सांगितले आम्हाला ऑफिस पाहिजे ते मला सगळं मिळतं सगळं शौचालय मिळेल सगळं ऑफिस मिळेल बर आम्हाला सांगितलंय रस्ते होते आलं हा. आणि ही 100% गॅरंटी बर आता काय निवडणूक आले म्हणून येते त्या का पहिल्यापासून पहिल्यापासूनच आमच्या गावाला जवळ असल्यामुळं आम्ही ओळखतो त्यांच्या मालकापासून आम्ही बर हां आम्ही त्यांना ओळखतो म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करणार आता काय ती मतदान आले म्हणून आले नाही त्या भेट घ्यायला सुद्धा येते त्या अधूनमधून सुद्धा होय का तर जवळ आहे आमचं गाव गोटेवाडी जवळजवळ असल्यामुळे येते ते सारखी आणि पाहुण्याचा परिचय आहे आमचा सगळा आणि सुख दुःखात असते त्या का नाही इकडे? सगळ्या सुख दुःखात मध्ये पूर आला तेव्हा हा. येऊन गेल्या सगळ्याला मदत देऊन मागून सगळ्याला तुमचं बरं आहे का तुमचं काय नुकसान झाले तुमचं असं झालंय तसं झालंय आम्ही सांगितलेलं त्यांनी शब्द झेलला मग ते आम्हाला आता करावं लागतं आमचे का तर आमच्या सुख दुःखात आहे त्या तिन्ही हा. म्हणून आम्ही केलं बर इमलताई निवडून येतील का नक्की 100% हा. इमलताईच एवढे स्वस्त एक का तर आमच्या जवळचे आहेत ना सारखे येते जाते ते आमच्या गाठी बिठी आमचं गाव अंधन आहे त्यांना आमदार आहे का गाव अंधन आहे सगळं अक्क अख्खं गाव अंधन आहे एवढ्या जमले ते कशासाठी आज जमवले ते आम्ही हां तुमच्या त्या गावापेक्षा आमचं 100% गोटेवाडी गाव अंधन निवडणूक आली आहे इकडे कोण वाटते कोण निवडून गेली विमलताई 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 येतात का हो कारण मदत करतात सगळ्याला बर सुखादुःखात सामील होते बर मध्ये पूर आलता त्यावेळेस आमच्या 2-4 गावाला त्यांनी खूप मदत केली बर भरपूर केली आणि अजून पण तीच येणार त्याच्या आधी पण होऊन गेल्या ती चालत्या बर आता काय खात्री आहे, 100% कसा स्वभाव कसा विमल चांगला आहे विमलताईचा स्वभाव पण हो आई आपली आई जशी आपल्याला जुलावते तशा ते एक आईच आहेत आमच्या बर अख्ख्या गावाला त्यांनी म्हणजे असं मदत करतेत बोलतेत सांगतेत वेळेला येतेत आमच्या बर हो आता काय तुम्ही एखादी अडचण सांगितली विमलताई सोडतील हो असं होतं करतील की 100%. का? हा. आता तुम्ही किती वर्षापासून ओळखताय विमलताईला मी लय वर्षापासून ओळखते कसा स्वभाव कसा चांगला आहे स्वभाव पण हा. स्वभाव चांगला आहे कामं करतेत आपल्या मदतीला धावून येतेत हाक मारली की उभं राहतेत बर आता तुमच्यासाठी तर ते आईसारखे हो आईसारखेच माझ्या आईसारखेच त्यांनी आहेत आमची मदत करतेत खूप अजून पण करतील आम्ही पण त्यांनाच निवडून आणून देणार 100% आम्ही मतदान त्यांनाच करणार. नमस्कार नमस्कार आता कामती जिल्हा परिषद निवडणूक आली काय साधारण इकडं कोणाची हवा चालू आहे इकडं विमलताई खताळ विमलताई खताळांची चालू आहे त्यांची जोरदार हवा चालू आहे का हो कारण काय कारण असं आहे की त्यांचे त्यांना ज्यांना जी आई म्हणजे ताई ताईपासून हे गाव तिसरी पिढी आहे त्यांची बर आता अक्षयदादा जी आहे ना तिसरी पिढी आहे बर तेव्हापासून ताईनंतर अण्णा आणि अण्णानंतर आता अक्षयदादा हा ही तिसरी पिढी जर जनरेशन आमच्या गावाबरोबर त्यांची नातं आहे नाता आहे त्याच्यामुळं
इथं कोण जरी उमेदवार पुढचा असला तर इथं कोणी बैल जाणार नाही. बरं. एकमेव खताळ परिवाराला कुठलाही सदस्य असला तो इथं निवडून 100% आमच्या गावचा देणार. बरं. 100% आमच्या गावात मतदान त्यांना होणार. आता साधारण एक असं चित्र तयार व्हायला लागले इथं की करा लागलेत बरेच जण की ओबीसी विरुद्ध मराठा ही जागा मराठा समाजाला सुटली, ओबीसीचा उमेदवार दिलाय, अशी काही चर्चा आहे. त्याचं काय वाटतंय? आता एकंदर तसा विचार केला काय ठराविक प्रत्येक समाज थोडा असं घटक असतात, परंतु अक्षय खताळ हा असा माणूस आहे की त्याला कुठलाही म्हणजे ते कुठल्या जातीत असं बसवायचा म्हणून प्रयत्न केला कोणी तर ते बसणार नाही. बरं. धनगर किंवा मराठा हे असं नाही, ते सर्व जातीला धरून घेऊन चालून नेतृत्व बरं. आहे. एक बरं. दुसरा विषय आमच्या नदीला इथं पूर आला होता. त्या पुरामध्ये असा काय भाग होता की आता आमचं त्या गावात नुकसान नाही झालं, बरोबर. परंतु ज्या गावाचं नदी नुकसान झाले त्या साईडला भरपूर समाज मराठा आहे. बरोबर. त्यावेळेस त्यांनी कुठे जात बघितली नाही. बरं. त्या माणसाला गरज कशाची आहे, त्याला भूक महत्वाची आहे किंवा त्याला संसारोपयोगी साहित्य आहे ती त्याला गरजेचं आहे. मग त्या टायमात त्यांनी कुठली जात बघितली नाही, बरं. ते सगळ्याला सगळं ती देत गेले. आणि असा विषय आहे की त्यांना आता आम्ही अण्णापासून बघतो, अण्णांना पण काही जात भेटली नाही. ताईकडे पण आम्ही बरंच जागा जायचो. आम्ही आता लहानपणापासून त्यांच्या संपर्कात आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही तानाजाना तालमीत तयार झालेली बरोबर. युवक, आता मी गावचं उपसरपंच. बरोबर. तर असं वातावरण एकंदरीत की ताईपासून जे आता अक्षरशः आपण बघितलं तर ह्या माणसाला गेल्यानंतर कधी जातीवर असं मी तर आता पण मला अनुभव आला नाही. 20 वर्षापर्यंत आमचा संपर्क आहे. बरं. त्या 20 वर्षात मला असं कधी वाटलं नाही की या कुठल्या जातीला डावलते दिकी वाच करते, अजिबात नाही. जरांगे पाटलांनी जे आंदोलन चालू केलं होतं ना, खरं सांगायचं तर मध्ये पहिला जेवढं हॉटेल आता हे त्यांचा हॉटेल व्यवसाय मोठा. त्या सोलापूरमध्ये नावाजलेलं हॉटेल त्यांनी पहिल्या अगोदर बंद केलं होतं. बरं. त्या आंदोलनासाठी पाठिंबा दर्शनासाठी हॉटेल पण त्यांनी बंद केलं होतं. आणि ह्या पुरामध्ये रांगा ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. त्या ट्रकमध्ये कोण विविध जातीची माणसं होती. त्यावेळेस त्यांनी काही जात बघून कोणाला मदत केली नाही. तिने सगळ्या माणसाला जी भुक्या दिलंय त्याला अन्न पाणी दिलंय, जिथं आणलंय त्याला पाणी दिलंय, भुक्या त्याला अन्न देण्याचं काम तिने आतापासून नाही अनेक वर्षापासून परंपरा आहे त्यांची. आणि विशेष म्हणजे इथे एक छावणी होती, त्यांची आठवण सांगायची म्हणजे आमच्या गाव काय विसरत नाही त्यांना. तिने पुरी छावणी चालू केली दुष्काळामध्ये, म्हणजे अण्णांनी ताई असताना अण्णा असताना. तर त्या छावणीमध्ये अशी परिस्थिती होती, तुम्हाला पुढं सांगत नाही, जनावरं तर त्यांनी केलं, पण लोकांना 2-2 दिवस पुरलं एवढं खाऊ त्यांनी घातलेलं आहे लोकांना. खरीच परिस्थिती यावेळेस बेकार होती लोकांची. पुराला अन्न मिळत नव्हतं लोकांना. काय लोक आवर्जून म्हणायचे एक गाय असली तर 4 माणसं जाऊन तिथं जेवायसाठी जात होते, अशी परिस्थिती होती. त्या टायमात तीन लोक सांभाळलीत बरं. आणि ती सांभाळलेली जी जाणीव म्हणून लोक, तुम्ही त्यांना मत जरी नाही मागायला आले तरी स्वतः तुम्हाला मदत करणार, त्याचा काही विषय नाही. तानाजी अण्णाचा स्वभाव, तानाजी अण्णाचं म्हणजे आता खरं तर आठवण आल्यानंतर अजून सुद्धा आमच्या पाणी येतं. अण्णा स्वभाव असा होता, अण्णाची आमची थोडक्यात आठवण एक सांगायची राहिली की अण्णा ज्यावेळेस वारलं त्याच्या आठवड्यावर अगोदर अण्णाने मला एक फोन करून सांगितलं होतं की बाबा असा एक साहेब येणार आहे, ते आम्हाला हुरडा पाहिजे. तर आम्ही आनंदानं आमच्या गावात 4 टिकी हुरडा त्यांना घेऊन दिलं होतं. तेच आमची शेवटची ओळख झाली. तिथून अण्णा 2 दिवसात असं कळलं की आम्हाला सकाळी पुन्हा अण्णा गेले. त्या माणसासारखा एक म्हणजे माणूसच कोण नाही. खताळ परिवाराला ती माणूस आता असला असता तर काय गरज नव्हती, पण तर काय देवाच्या पुढे कुणाला चालत नाही. त्याच्यामुळे ते माणूस एक ग्रेट माणूस होतात. त्या माणसाचं म्हणजे एक नंबर माणूस. आता खरं तर असं काही विचार लोक करतील का की अण्णांच्या पाठीमागे आता त्याच घरातील एक उमेदवार त्यांच्या ज्या काय पत्नी आहेत त्यांना निवडून देऊन काय आदरांजली वाहणार लोक, अशा पद्धतीचे चित्र. आता आम्ही तर तसं ठरवलं आहे बघा. आम्ही ज्यावेळेस आमच्या गावातून ज्यावेळेस हे सगळं वातावरण होईल त्यावेळेस अण्णाला खरंच आदरांजली वाहण्यासाठी व्हायचं असेल तर मी गावातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की प्रत्येकाने बाबा आपण खरं अण्णाला आदरांजली व्हायचं असेल, त्या माणसाला खरं जर आपण त्याची परतफेड करायची असेल तर सगळ्यांनी ताईला निवडून द्यावं एवढी अपेक्षा आहे आमची. तसं वाटतं तुम्हाला लोक करतील? होय करतील.